ओके, लेट स्टार्ट. चला, आज आपण एक नवीन कन्सेप्ट घेऊयात. ज्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला जे जीन्स ट्रान्सफर होतात एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये, हे जीन्स कसे ट्रान्सफर होतात त्याच्याबद्दलची चर्चा करायची आहे. ओके, आता आजचा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट थोडासा लेंदी असणार आहे. लेंदी म्हणजे कसं, तर आपल्याकडं एक्स आणि वाय नावाचे क्रोमोझोम आहेत. मग हे एक्स आणि वाय नावाचे क्रोमोझोम किंवा एक्स नावाच्या क्रोमोझोम किंवा एक्स नावाच्या क्रोमोझोम सोबत कोणते कोणते रोग पुढे ट्रान्सफर होतात. वाय नावाचा क्रोमोझोम असेल तर त्या वाय नावाच्या क्रोमोझोम पासून पुढे कसे काय डिसिजेस एका पिढी दुसऱ्या पिढीमध्ये कसे ट्रान्सफर होतात याच्याबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे. मग हे जे ट्रान्सफर होतात, एक कन्सेप्ट येतो की ज्या कन्सेप्ट मध्ये एखाद्या क्रोमोझोम वरती जीन्स आहे, ते जीन्स मध्ये अशी कॅपॅसिटी असते की आई वडिलांकडे जर कुठला तरी एखादा अनुवंशिक रोग असेल त्यांच्या पाठीमागून आलेला, म्हणजे त्यांच्या पाठीमागून म्हणजे काय, तर त्यांच्या पॅरेंट्स कडून आपल्या पॅरेंट्स मध्ये आला, आपल्या पॅरेंट्स मधून आपल्यामध्ये येतोय, आपल्यामधून आपल्या बाळामध्ये जात असेल, तर हा जो कन्सेप्ट येतो त्या कन्सेप्ट मध्ये हे जे ट्रान्सफरिंग कॅपॅसिटी असते ना, तर ती ट्रान्सफरिंग कॅपॅसिटी काय असते, तर सोप्या भाषेत लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते, काय तर महत्वाच्या गोष्टीमध्ये जस्ट 1 मिनिट. हा, महत्वाच्या गोष्टीमध्ये आपल्याकडं एक लिंकेज नावाचा कन्सेप्ट येतो. हे बघा, हा लिंकेज. ओके, लिंकेज म्हणजे काय आहे, तर बघा, एक अशी टेंडन्सी आहे की आपल्याकडं 2 किंवा 2 पेक्षा जास्त जीन्स हे एकाच क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतील आणि त्यांच्याकडं काय कॅपॅसिटी आहे किंवा त्यांच्यातली टेंडन्सी काय आहे, तर ते सोबत इनहेरिट होतात. सोबत इनहेरिट होणे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट असेल, मग एखाद्या क्रोमोझोम वरती जीन्स प्रेझेंट असतील. तुम्हाला सोपं उदाहरण देतो. कोणतं उदाहरण द्यायचंय, लग्नामध्ये आपण पाहिलं असेल अक्षदा वाटप केला जातो, राईट. आता अक्षदा वाटप करत असताना आपल्याकडं एंट्री गेटला कोणीतरी त्यांचे जे ज्यांच्या घरचं लग्न आहे ते कोणीतरी वाटेमध्ये किंवा एंट्री गेटला थांबलेलं आहे त्या अक्षदाच्या पुड्या घेऊन, राईट. ती आल्यानंतर ती एक पूर्ण दोरडी तुमच्या हातामध्ये देते का, नाही देत आहे. मग ते देते कसं, तर एक एक पुडी तुमच्या हातामध्ये देते. आता इथे इमॅजिन करायची ती दोरडी म्हणजे एक क्रोमोझोम आहे. ओके, आणि त्या क्रोमोझोम मध्ये हे असंख्य प्रमाणामध्ये असणाऱ्या पुड्या अक्षदाच्या, राईट. आता ह्या अक्षदाच्या ज्या पुड्या आहेत हे तुम्हाला एक 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 दिली जाते. पूर्ण टोपलं तुमच्या हातामध्ये दिलं जातं का, नाही दिलं जात. तर इथं लक्षात घ्यायचं, ती टेंडन्सी आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त जीन्स हे त्यांच्यात कोणती कॅपॅसिटी आहे की ते किंवा टेंडन्सी काय आहे, तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त जीन्स हे एकाच दुरडीमध्ये आहेत. समजले, एक क्रोमोझोम आहे, त्या क्रोमोझोम वरती असंख्य प्रमाणामध्ये जीन्स आहेत, पण त्या जीन्स पैकी 2 किंवा 2 पेक्षा जास्त जीन्स हे सर्वच्या सर्व सोबतच आई वडिलांकडून आपल्याकडे ट्रान्सफर होत असतील तर त्याला सोप्या भाषेत काय म्हणायचं, त्याला सोप्या भाषेत लिंकेज असं म्हटलं जातं. ठीक आहे, पॉइंट क्लिअर. मग आता पुढे गेलात तर आपल्याकडे प्लांट मध्ये त्या लिंकेज बद्दलची जी इन्फॉर्मेशन असते किंवा लिंकेज बद्दलची जी डिस्कवरी आहे हे बॅटसन आणि पुन्नेट नावाच्या सायंटिस्टनं प्लांट मध्ये डिस्कवर केलेलं आहे. कोणी केलेलं आहे, लक्षात घ्या, प्लांट आणि अॅनिमल वेगवेगळे कॅरेक्टर आहे. मग प्लांट मध्ये हे जे लिंकेज नावाचा कन्सेप्ट याला डिस्कवर कोणी केला असेल, बॅटसन आणि पुन्नेटनं. ओके, आणि अॅनिमल्स मध्ये याला कोणी डिस्कवर केलं, तर TH मॉर्गन नावाच्या सायंटिस्टनं याला डिस्कवर केलं. ठीक आहे, बोर्डाच्या परीक्षेमध्ये डेफिनेशन विचारली जाईल किंवा त्याच्या टाइप्स बद्दल तुम्हाला चर्चा करावं लागेल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. महत्वाचं आहे आपल्याला सीईटी. ठीक आहे, सीईटी मध्ये हे कन्सेप्ट विचारले जातील. आता आपण जर लिंकेजचा विचार केला तर लिंकेज 2 प्रकारचे असतात. एक आहे कम्प्लीट लिंकेज, दुसरा आहे इनकम्प्लीट लिंकेज. आता कम्प्लीट लिंकेजचा अर्थ काय घ्यायचा, तुमच्यापैकी भरपूर जणांनी बँकेमध्ये किंवा शाळेमध्ये पाहिलं असेल बघा, आपल्याकडं एखाद्या वेळेस इमर्जन्सी मध्ये आपला पेन घरी विसरला असेल, हा पेन आपण जो सोबत वापरतो हा पेन घरी विसरला असेल किंवा बँकेमध्ये आपण गेलो तर आपल्याला इमर्जन्सी पेन पाहिजे किंवा आपल्यासोबतचे कोणी मित्र असतील हे सुद्धा आपल्यासोबत असतात, पण आपण जर इमर्जन्सी पेन मागितला तर ते आपल्याला काय देतात, हे देतात का, हे हातामध्ये देतात का, हे दोन्ही सोबत दिलं तर आपलं कॅरेक्टर काय, लाव खिशाला निघा घरी चला, द्यायचंय कशाला वापस पेन, म्हणून ते डोकं काय लावतात, तो पण त्यांच्याकडे ठेवतात, पेन आपल्या हातात देतात.
राईट. मग हे जर पूर्ण त्यांनी आपल्याकडे दिलं तर याला कम्प्लीट लिंकेज असं म्हणायचं, आणि जर असं दिलं असेल याला इनकम्प्लीट असं म्हणायचं. ओके. तर बघा आता कम्प्लीट आणि इनकम्प्लीटचा अर्थ काय घ्यायचा, हे बघा. कम्प्लीट लिंकेज कशाला म्हणायचं, जर लिंक्ड जीन्स म्हणजे काय, एकाच क्रोमोझोम, हे बघा क्रोमोझोम किती आहेत, क्रोमोझोम एकच आहे. ओके. आणि एकाच क्रोमोझोम वरती भरपूर प्रमाणामध्ये जीन्स आहेत. हे जीन्स क्लोजली आहेत. कसे आहेत, क्लोजली, जवळजवळ आहेत. म्हणजे सोप्या भाषेमध्ये हा क्रोमोझोम असेल, याच्यावरती हे जीन्स असतील, तर लक्षात घ्यायचे हे जीन्स कसे जवळजवळ आहेत का. हे जीन्स जवळजवळ असताना ह्यांच्यावर, म्हणजे जेव्हा यांच्यावर वेळ येते की यांना आता एका पिढी दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर व्हायचंय, तेव्हा ते सेपरेट होत नाहीत. म्हणजे काय, ट्रान्सफर होताना हे ऍज इट इज एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतं, पाठीमागे शिल्लक काहीच राहत नाही. त्याला सोप्या भाषेमध्ये कम्प्लीट लिंकेज असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग याच्यामध्ये एक्झाम्पल काय सांगितलंय, याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम ऑफ ड्रोसोफिला मेल्स मध्ये आपल्याला कम्प्लीट लिंकेज पाहायला मिळतं. ठीक आहे. आता पुढे गेलं तर काय आहे, इनकम्प्लीट लिंकेज. आता इकडे बघा, इकडं कम्प्लीट मध्ये आपण काय पाहिलं होतं की हे जीन्स क्लोजली होते, म्हणजे काय जवळजवळ होते आणि सेपरेट झाले नव्हते पुढे ट्रान्सफर होताना. त्याच्या विरोधात घ्यायचं आता इथं काय घ्यायचं, बघा जीन्स कसे आहेत, लिंक्ड जीन्स आहेत, पण हे एकाच क्रोमोझोम वरती असताना काय सांगितलेलं आहे, आर डिस्टिंक्टली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम. डिस्टिंक्ट अर्थ काय घ्यायचा, तर काही क्रोमोझोम्स इथं आहेत, काही क्रोमोझोम तिकडे आहेत, काही क्रोमोझोम इकडे आहेत, म्हणजे ते ग्रुपिंग नाहीत. ओके. आणि ज्यावेळेस त्यांना पुढे ट्रान्सफर व्हायचं असेल, म्हणजे ज्यावेळेस क्रॉसिंग होणार असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, त्यांच्यामध्ये चान्सेस काय असतात, तर हे सेपरेट होतात. काय सेपरेट होतात, तुम्ही कुठल्या तरी यात्रेमध्ये, कुठल्या तरी जसं पंढरपूरची यात्रा असेल किंवा पंढरपूर आपण जातो, आळंदीला आपण जातो, आपण 10-15 जण सोबत आहे, पण गर्दीमध्ये काय होतं, काही जण पुढे काही जण मागे असं होतं, आणि याच्यामध्ये मग थोडासा अंतर पडतो. आता हे अंतर का पडला, कारण तुम्ही सुरुवातीला ग्रुपला होते, ग्रुपला जसं चान्स भेटला तसं तुम्ही पुढे सरकत गेला, मग काही ग्रुप मागे राहिला, काही ग्रुप पुढे गेला. ज्यावेळेस पुढे जायचं होतं त्या टाइमात तुम्ही सर्वच्या सर्व सोबत नाहीत, कारण तुम्ही त्या ग्रुपमध्ये, तुम्ही एका ग्रुपचे 2 ग्रुपमध्ये विखुरले होते. समजत आहे. मग पुढे ग्रुप आहे का, पूर्ण नाहीये. मग जर पुढे ग्रुप नसेल तर तिथं समोर काय आहे, तुम्ही इनकम्प्लीट लिंकेज आहे. आता हे इनकम्प्लीट तुम्ही पाहिलं असेल तर आपण सर्वांनी मक्याचं कणीस खाल्लंय. ओके. ह्या मक्याच्या कणसाला नीट बघा, त्याच्यामध्ये आपण जे मक्याच्या कणसाची दाणे खातो त्याला आपण जिया मेज असं म्हणायचं. कशाला, मक्याच्या कणसाला काय म्हणायचं, किंवा मकाच्या पिकाला काय म्हटलं तर जिया मेज असं म्हणायचं. लक्षात घ्या, त्या सगळ्या ग्रेन्सची साईज, सगळ्या ग्रेन्सचा कलर सारखा नसतो, कलर मध्ये थोडाफार तुम्हाला बदल पाहायला मिळतो. हे म्हणजे काय, तर जर सगळ्या कलर, सगळ्या शेप त्या मक्याच्या दाण्यांचा व्यवस्थित असेल तर त्याला कम्प्लीट लिंकेज असं म्हणायचं. पण सारखं आहे का, तुम्ही ज्या टाइमला ज्या साईडनं त्याचं देठ असतं, तुम्ही त्या देठाला पाहिलं असेल, इकडल्या साईडला याची ह्या ग्रेनची साईज मोठी असते, पाठीमागच्या साईडला याची साईज छोटी राहते. नंतर बघा, इकडच्या साईडच्या ग्रेन्सची कलर वेगळा आहे, पलीकडच्या साईडची ग्रेन्सचा कलर वेगळा आहे. हे जे दिसतंय ना, सारखं दिसतंय का, नाही दिसत आहे. म्हणून हे दिसत नाहीये, म्हणून हे कशामध्ये येतं, हे इनकम्प्लीट लिंकेज मध्ये येतं, जे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं, जियामेज मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. हे झालं तुमचे लिंकेज आणि त्याचे टाइप्स. आता महत्वाचा कॉन्सेप्ट काय येतो, तर सेक्स लिंकेज नावाचा एक कॉन्सेप्ट येतो. आता सेक्स लिंकेजचा अर्थ काय घ्यायचा, तर आपलं शरीर, मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, 2 सेक्स क्रोमोझोम पासून बनते. ओके. मग ते 2 सेक्स क्रोमोझोम कोणते, तर एक्स आणि वाय नावाचे हे 2 क्रोमोझोम आहेत. मग एक्स आणि वाय नावाचे हे 2 क्रोमोझोम काय असतात, तर आई वडिलांकडून आपल्याकडे ट्रान्सफर होताना ते जीन्स ट्रान्सफर होतात आणि त्यांच्या सोबत पाठीमागचं काहीतरी आपल्याकडे ट्रान्सफर होतं. कसं ट्रान्सफर होतं, तुम्ही ऐकलं असेल, आपल्या आज्याला जर दमा असेल ती आपल्यामध्ये येतो. समजलं, आज्याला दमा असेल तो आपल्यामध्ये येतो. मग आला कोणी, आणला कोणी, तो क्रोमोझोमचं कॅरेक्टर आहे बघा, एक्स लिंक आणि वाय लिंक जीन्स त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. मग आता काय सांगितलं बघा, सेक्स लिंकेज कशाला म्हणायचं, द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक अँड वाय लिंक्ड जीन्स, कुणापासून, फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग इज कॉल्ड एज सेक्स लिंकेज. एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड जीन्स जे कोणते असतील हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतील तर त्याला सोप्या भाषेत काय म्हणायचं, सेक्स लिंकेज असं म्हणायचं. याच्यामध्ये पण ह्याचे 2 टाइप्स पडतात,
कम्प्लीट सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. ओके, आता त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडं स्ट्रक्चर ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम असतं. आता स्ट्रक्चर ऑफ एक्स वाय क्रोमोझोमचं कॅरेक्टर काय असतं, तर सेंट्रोमियर असतं. ओके, आणि या सेंट्रोमियरला दोन हे क्रोमोझोम असे शॉर्ट साईज मध्ये, म्हणजे जिथं दोन क्रोमोझोमचे फ्रॅगमेंट्स हे एकमेकांसोबत जिथं कनेक्ट होतात, बॉन्ड होतात, त्याला सेंट्रोमियर असं म्हणायचं. ठीक आहे, मग इथं बघा, हा जो लॉंग क्रोमोझोम दिसतो याला एक्स क्रोमोझोम असं म्हणायचं, हा जो शॉर्ट दिसतो याला वाय क्रोमोझोम असं म्हणायचं. ठीक आहे, मग इथं बघा, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ सेंट्रोमियर ऑन द क्रोमोझोम, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ सेंट्रोमियर प्रेझेन्स ऑन द क्रोमोझोम, देयर आर 4 टाइप्स इन विच, हे बघा, हे तुमचा मेटासेंट्रिक क्रोमोझोम आहे, हा तुमचा सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम असेल, किंवा याला अॅक्रोसेंट्रिक क्रोमोझोम सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, मग इथं बघा, आता हे दोघ जण खालच्या साईडला, इथं लक्ष द्या, इथं आपण जर पाहिलं तर इथं बघा, दोन्हीची साईज सारखी येते का, हे दोन्ही साईज सारखी येते. जर सारखा असेल तर याला होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणलं जातं, किंवा होमोलॉगस पेअर ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम असं म्हणायचं. हे दोघ जण सारखे आहेत का, नाही, म्हणून याला काय म्हणायचं, म्हणून याला म्हणायचं नॉन होमोलॉगस. ओके, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. आता कम्प्लीट सेक्स लिंकेज भानगड काय असते समजून सांगतो. हे बघा, ह्याचं स्ट्रक्चर लक्षात आलं असेल तर तुम्हाला इतर स्ट्रक्चर लक्षात येईल. इथं काय होतं बघा, कम्प्लीट सेक्स लिंकेज कशाला म्हणायचं, जे जीन्स हे कुठं प्रेझेंट आहेत, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स आणि वाय क्रोमोझोम वरती. नॉन होमोलॉगस रिजन कुठं, इकडल्या साईडला. ओके, आता जे जीन्स इकडल्या साईडला प्रेझेंट असतील, ओके, ह्यांचं कॅरेक्टर काय आहे, आता इथे बघा, हे नॉन होमोलॉगस काय आहे, कारण ह्याची साईज इथपर्यंत नाहीये आणि याची साईज ह्याच्या मापामध्ये इथपर्यंत नाहीये, म्हणून हे कसे नॉन होमोलॉगस. आता ज्यावेळेस यांच्यामध्ये ही क्रॉसिंग होणार असेल, ही क्रॉसिंग इथं होऊ शकत नाही का, कारण इकडला दोन्हीचा सेगमेंट हा सारखा नाहीये. सारखा नसल्यामुळे काय आहे की हे पुढे ट्रान्सफर व्यवस्थित होत नाही, म्हणून इथं काय सांगितले, क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर. त्याला काय म्हणायचं, कम्प्लीट लिंकेज त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, एक्झाम्पल काय सांगितलंय, जर एक्स लिंक्ड असेल, आपल्याकडे ऐकलं असेल बघा, रक्त्यारोग आपण ज्याला म्हणतो, कोणता रोग, रक्त्यारोग किंवा रगतपिती फुटणे असे हे गावाकडच्या भाषेमध्ये शब्द वापरतात. त्याच्यामध्ये हा हिमोफिलिया, ज्याला ब्लिडर्स डिसीज असंही म्हटलं जातं, राईट. नंतर रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस आहे, तुम्हाला लाल आणि हिरवा कलर ओळखू येत नाही, त्याच्या ठिकाणी तुम्हाला ग्रे कलर अपिअर होतो. ठीक आहे, पुढे गेलात तर वाय क्रोमोझोम मध्ये हायपर ट्रायकोसिस नावाचा कन्सेप्ट येतो, म्हणजे कम्प्लीट सेक्स लिंकेज आहे हे एक्स आणि वाय ह्या दोन लिंक जीन्स वरती येतो. आता इनकम्प्लीटचं कॅरेक्टर काय आहे, तर इनकम्प्लीट सेक्स लिंकेज मध्ये बघा, जीन्स लोकेटेड ऑन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स आणि वाय क्रोमोझोम, जे जीन्स कुठे प्रेझेंट आहेत, एक्स आणि वाय क्रोमोझोम वरती आहेत, आणि हे ज्यावेळेस पुढे ट्रान्सफर व्हायचे त्या टाइमला हे इनहेरिट टुगेदर सोबत होणार नाहीत. का होणार नाहीत, कारण हे दोघ जण एकमेकांमध्ये क्रॉस होतात. इथं दोघ जण एकमेकांमध्ये क्रॉस होत नाहीयेत, म्हणून यांच्यावरती जे काही जीन्स असतील ते जशाला कसे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, हे ट्रान्सफर होत आहेत पूर्ण ऍज इट इज, म्हणून याला काय म्हटलं जातं, कम्प्लीट. इकडे दोघ जण एकमेकांमध्ये मिक्स होईल, म्हणजे पुढे ट्रान्सफर होताना हे प्रॉपर ट्रान्सफर होणार नाहीये, म्हणून याला काय म्हणायचं, म्हणून याला इनकम्प्लीट सेक्स लिंकेज असं म्हणायचं, ज्याच्यामध्ये टोटल कलर ब्लाइंडनेस येतो, म्हणजे आपलं आयुष्य पूर्ण ब्लॅक आणि व्हाईट होऊन जातं, कोणताच कलर ओळखू येत नाही. त्यालाच आपण म्हणायचं रेटिनिटिस पिगमेंटोसा. रेटिना, आपण एखाद्या वस्तूला पाहत असताना समोरची वस्तू कोणती आहे, किंवा समोरच्या वस्तूचा कलर काय आहे, समोरच्या वस्तूची साईज काय आहे, समोरच्या वस्तूचा आकार उकार सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे पाठीमागे रेटिना कन्फर्म करतो. ओके, आणि समोरचा जो कलर आपल्याला दिसतोय तो कलर ह्या पिगमेंट्स मुळे दिसतो, म्हणून पण ते पाठीमागचं गेलं तुमचा कार्यक्रम, मग त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, रेटिनिटिस पिगमेंटोसा असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे झालं तुमचं सेक्स लिंकेज बद्दल झालं. ओके, आता बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे शॉर्ट नोट्स मध्ये पण विचारलं जातं, किंवा हे 2-2 मार्काला हे विचारलं जाईल, व्हॉट इज द कम्प्लीट सेक्स लिंकेज, गिव्ह इट्स एक्झाम्पल. ओके, व्हॉट इज द इनकम्प्लीट सेक्स लिंकेज, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. मग तुम्हाला हे डेफिनेशन किंवा असं एखादा पॉईंट द्या आणि खाली एक्झाम्पल दाखवलेला आहे. आता इथून पुढचा जो कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे तो कन्सेप्ट सोपा आहे. काय कन्सेप्ट आहे, तर आपल्याकडं एक्स लिंक्ड जीन्स कोणते कोणते आहेत, त्याच्याशी रिलेटेड असणारे रोग कोणते आहेत,
त्याची माहिती घ्यायची आहे. वाय लिंक्ड जीन्स कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये कोणते जीन्स कसे ट्रान्सफर होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला डिसीज कशामुळे होतो हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं. ठीक आहे, आता आपण थांबूयात.